ओके, सो आपण आय पी ॲड्रेस पाहिलेत. आता पोर्ट एक्झॅक्टली काय आहे बघूयात. आणि लेट जस्ट आस्क जेमिनी चॅट जीपीटी, व्हॉट एक्झॅक्टली इज ए पोर्ट. आपण आपले फ्लास्कचे ॲप्लिकेशन चालवले तेव्हा बघितलंय, आपला फ्लास्क ॲप्लिकेशन डिफॉल्ट 5000 नंबरवर चालतो. सो लेट्स न्यू विंडो आणि लेट्स ट्राय टू ओपन रिसेंट आणि बिल्डिंग अ टू डू. या कंट्रोल जे VNV scripts activate python run.py. तर इथे मला दिसतंय की 127,001 आणि 5000. सो हा ॲड्रेस आपला स्वतःचाच असतो कधी सुद्धा, 127,000 आणि 5000 हा माझ्या कम्प्युटरचा पोर्ट आहे. की सो देन वी आर अंडरस्टँडिंग व्हॉट इज अ पोर्ट एक्झॅक्टली. तर तो म्हणतोय की जर आय पी ॲड्रेस हा घराचा ॲड्रेस आहे, बिल्डिंगचा ॲड्रेस आहे, तर पोर्ट नंबर म्हणजे कोणत्या रूममध्ये आहात तुम्ही. सो विल कन्सिडर इट ॲज अ होम, की आय पी ॲड्रेस जर घर आहे तर पोर्ट हे तुमचं रूम आहे, की कोणत्या रूममध्ये एक्झॅक्टली तुम्हाला जायचं आहे. तर जेव्हा आपण फ्लास्क रन करतोय तेव्हा आपण म्हणतोय की या पत्त्यावर 5000 नावाच्या दरवाजा रूममध्ये ये. आणि जेव्हा आपण एखादी वेबसाईट ओपन करतो, म्हणजे तुम्ही जेव्हा आता AI ला हिट करतायत साईटवर जाऊन, किंवा चॅट जीपीटी मी इथे बघतोय, तेव्हा मी म्हणतोय की चॅट जीपीटीचा जो काही ॲड्रेस असेल त्याच्या 80 नंबरच्या पत्त्यावर, आता HTTPS आहे तर मी म्हणतोय की 443 नावाच्या पत्त्यावर मला जायचं आहे. तर मी जेव्हा 443 टाकतोय तेव्हा ॲक्च्युअलमध्ये ping-4 चॅट जीपीटी याच्या chatgpt.com या घरामध्ये 443 नावाच्या नंबरच्या रूममध्ये मी एंट्री करतोय आणि त्याच्या 443 नंबरच्या रूममध्ये मला हा भेटतोय. त्याच्या 444ला किंवा एक्स्ट्रा बाकीच्या गोष्टीमध्ये वेगळं काहीतरी असेल. वी डोंट नो की त्यांच्या त्या घरी किती काय काय बसलंय. जसं माझ्या घरी 127 मध्ये हा 5000 मध्ये हा आहे. तो कोणी पण 5000ला ऍक्सेस केलं तर त्याला हे दिसणार आहे. तसं मी म्हणू शकतो की 5001ला वेगळं दाखव. सो वी ऑल्सो नो की आता मी हा चालू ठेवतो आणि पार्ट 2चा चालू करतो टेंटेटिव्हली, कंट्रोल जे. अँड इथे आपण देऊयात app.run. इथे मी पोर्ट इक्वल टू 5001 टाकतो आणि इथे रन करूयात आपण पायथन पार्ट 2 app.py. आणि इथे मला दिसतंय की कोणी 5001ला आलं तर त्याला हे दिसायला पाहिजे. सो 5000 मध्ये हे दिसतंय, 5001 मध्ये हे दिसतंय. सो जो कोणी माझ्या घरी येतोय त्याला 2 रूममध्ये 2 वेगळ्या गोष्टी दिसत आहेत. तसंच चॅट जीपीटीच्या घरामध्ये 443ला एक फिक्स गोष्ट आहे. AI-च्या घरामध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट आहे. सो दॅट इज व्हॉट अ पोर्ट इज. आणि किती पोर्ट्स आहेत टोटल, जसं आपण बघितलं की आय पी ॲड्रेस म्हटलं तर ते 4.3 बिलियन आहे. सो हाऊ मेनी पोर्ट्स आर देअर. IPv4 मध्ये 4 बिलियन आहे, IPv6 मध्ये ते अनडिसिलियन आहे, म्हणजे 10⁻38. So now it is saying that ports are represented by 16-bit number, and we have seen की 60 जर 8 बिट म्हणजे 256, तर 16 बिट इक्वल टू 2⁻16 आणि 2⁻16 comes about 65,536. 65,536. तो एका आय पी ॲड्रेसवर, म्हणजे एका मशीनच्या घरी 65,000 रूम्स असू शकतात. त्याला 65,000पेक्षा जास्त रूम्स नाहीच बनवू शकत तो त्याच्या घरी. त्याला एवढेच रूम्स बनवता येणार आहेत. आता एवढ्या रूम्सपैकी पहिले 1000 रूम्स ज्या आहेत त्या ठरल्या आहेत की ही रूम अशीच राहणार आहे, ती रूम तीच राहणार आहे, तिथे कोणीच काही बदलू नाही शकत. सो 80 नावाची रूम म्हणजे तुमची HTTPची झाली. 443ची जी रूम झाली ही HTTPSची झाली, म्हणजे जेव्हा तुम्ही HTTPS देतात. 22 नंबरची SSH FTP साठी SSH झाली, रिमोट लॉग इन. 21 म्हणजे FTP झालं. सपोज चॅट जीपीटीचा ईमेल असेल तर त्याला 25 झाला. सो असे फिक्स रूम्स आहेत की त्या रूमवर तुम्हाला तीच गोष्ट भेटणार आहे. पण 1024च्या पुढचे 49,000 पर्यंतचे जे पोर्ट्स आहेत
हे पोर्ट्स मध्ये तुम्ही सांगू शकतात की या रूम मध्ये काय पाहिजे, त्यामध्ये काय पाहिजे. मग त्यामध्ये आपण म्हटलं की 5000ला हे घे, 5001ला असं घे. आपण एक्स्ट्रा असंही करू शकतो की आपल्या 5000ला पण लिमिटेड राहायची गरज नाही. मी पार्ट 3ला जाईल. पार्ट 3च्या ॲप पायमध्ये मी इथे पोर्टला त्याला वेगळा देतो नंबर. सो लेट्स डू पोर्ट इक्वल टू इथे आपण त्याला म्हणू 33,333. ओके, सेव्ह. आणि पायथन पार्ट 3 ॲप.पाय आणि इथे 33,000 बघूयात आपल्याला ॲक्सेस होतो का. सो 33333. तो इथे मला पार्ट 3 दिसतोय. तो आपण ठरवू शकतो की कोणती रूम कोणाला अलॉट करायची आहे, जर ती ऑलरेडी कोणी घेतली नाही तर. आता ही रूम ऑलरेडी कोणीतरी घेतली आहे म्हणून नवीनला मी परत तो नाही वापरू शकत जोपर्यंत मी याला थांबवत नाही. आणि उरलेले लास्ट जे आहेत 49,000 पासून 65,000 ते डायनॅमिक आहेत, म्हणजे कम्प्युटर स्वतःच ठरवतं की हे कोणाला द्यायचं. तर त्याच्यात आपल्याला काही आपण करू नाही शकत. इट इज नॉट इन अवर हँड्स एनिवे. कम्प्युटर ऑटोमॅटिकली डिसाईड करतं आणि टेम्पररी पोर्ट एक देतो कोणाला तरी. ओके, सो 8443 हे स्टँडर्ड पोर्ट्स, 21 पोर्ट हा FTPला, 22 पोर्ट हा SSHला, हे समजणं गरजेचं आहे. कारण जसं आपण उबंटूमध्ये लिनक्समध्ये जाऊ तसं या गोष्टी आपल्याला फायरवॉल करून घेण्यासाठी गरजेच्या आहेत, फायरवॉल समजायला. नाउ लेट्स डू अ कपल ऑफ इंटरेस्टिंग थिंग्स. आय वॉन्ट टू सी विच पोर्ट ऑन माय मशीन इज ओपन. So in order to see which ports are open on your machine, netstat ANO. So let's give that command. ओके, खूप मोठा आन्सर आला. पण इथे आपल्याला दिसतंय की माझ्या कम्प्युटरवर कोणकोणते पोर्ट्स आता चालू आहेत. सो इथे दिसतंय की 445, 5000 आपण आता चालू केला होता. तर लिसनिंग मोडमध्ये 5000. याचा अर्थ काय की माझ्या कम्प्युटरचा 5000 हा कनेक्ट करण्यासाठी रेडी आहे. आणि जर आपण हे म्हटलं तर या मशीनवरचा 10.93 आता हा माझा उबंटूचा असावा ॲड्रेस, तर तो म्हणतोय की इथे एस्टॅब्लिश झालं आहे याचा. मग 127 जर बघितला तर अगेन, सो 127 मध्ये 49,000 हा वाला जो आहे तो एस्टॅब्लिश झाला आहे. सो हा ऑन आहे पोर्ट. नाउ just couple of differences, not that it's very much needed for us to know, but still important in general, is हे 127.0.0.1 जे दिसतंय हे म्हणजे की मलाच माझ्या कम्प्युटरवरचा हा पोर्ट ॲक्सेसिबल आहे. म्हणजे 5001 मी ॲक्सेस करू शकतो स्वतःहून माझ्याच कम्प्युटरवरून आता या क्षणी. हा आहे, हा पण मी माझ्या कम्प्युटरवरून करू शकतो. पण जिथे 000 आहे ते म्हणजे की माझ्या नेटवर्कमधलं कोणतं पण दुसरं कम्प्युटर याला ॲक्सेस करू शकतं या नेटवर्कला. ठीक आहे. सो दॅट इज जस्ट वन डिफरन्स. आणि दॅट्स जस्ट इट की हे नेटवर्कमध्ये ॲक्सेसिबल आहेत या पोर्टवर आणि 127 वाले तुमच्याच कम्प्युटरवरून ॲक्सेसिबल आहेत. दिस विल बी युजफुल लेटर ऑन वेन यू गो मोर इन डेप्थ इन क्लाउड कम्प्युटिंग किंवा पर्टिक्युलरली ऑपरेटिंग सिस्टम. बिकॉज यू नीड टू नो अँड यू हॅव टू क्लोज ॲज मेनी कनेक्शन्स ॲज यू वॉन्ट. जेवढे ओपन तेवढेच ठेवायचे आहेत जेवढे गरजेचे आहेत. बाकी ओपन ठेवायचेच नाहीत. बिकॉज इन द प्रोडक्शन सिनेरिओ देर आर सिस्टम्स दॅट हॅक यू आणि मग दे ट्राय टू ॲक्सेस युअर कम्प्युटर थ्रू द पोर्ट. या जस्ट 1 second. Okay, so let's try to connect or see in this in action. की सपोज माझा हा पोर्ट ओपन आहे. लेट्स से आय वॉज हिअर आणि Ctrl+C टू साइन इन वेब ब्राउझर. ऑल राईट. सपोज माझा हा पोर्ट ओपन आहे, तर हाऊ डज अनदर कम्प्युटर कॅन ॲक्सेस इट. आता मी माझ्या कम्प्युटर माझ्या इथे दुसरा ॲक्सेस आत्ता कोणी कनेक्टेड नाही आहे लगेच, म्हणजे एकच कम्प्युटर आहे आत्ता या ठिकाणी या क्षणी. बट आय हॅव माय फोन की जे सेम नेटवर्कला आहे. आणि आय विल ओपन दिस फोन लिंक आणि ओपन फोन स्क्रीन.
तो मी फोन स्क्रीनवर आलो आणि मी आता क्रोम ओपन करतो आणि क्रोम ओपन केल्यावर मला माझा आय पी ॲड्रेस आपण बघितला आहे. सो इफ आय गो टू आय पी कॉन्फिग, मला इथे हा ॲड्रेस दिसतोय वायफायचा, माझा वायरलेसचा इंटरनल ॲड्रेस 192.168. सो आय कॅन टाईप दिस 192.168.1.36 आणि पोर्ट नंबर 5000 देतो. तो मला इथे पायथन दिसतंय माझं सर्व्हर, आणि हेच जर मी 5001 दिलं तर मला 5001 ॲक्सेसिबल नाही आहे, आणि 33333 दिलं ते पण ॲक्सेसिबल नाही आहे. आणि आय कॅन व्हेरीफाय दिस की इथे मला दिसतंय की 5000ला नेट स्टार्ट नो, तो इथे मला दिसतंय की 5000 याला 0000 आहे, तो हा कुठून पण ॲक्सेसिबल आहे. पण 5001 आणि 333 वाला जो होता तो वेगळ्या ठिकाणी होता. आता हे खूप मोठं आहे चेक करायला. सो देर इज अनदर शॉर्टकट कमांड फॉर चेकिंग बाय पोर्ट. पोर्ट वाईज जर मला चेक करायचं आहे, सो नेटस्टॅट कमांड टू चेक बाय पोर्ट. हां, फाइंड STR, आणि इथे आपण फाइंड STR पेस्ट करू आणि इथे म्हणू 5001. तर 5001 दिसतंय आपल्याला की 127 वर आहे, त्याच्यामुळे तो फक्त माझ्याच कम्प्युटरवरून ॲक्सेसिबल आहे, पण माझ्या नेटवर्कवरून नाही आहे. ओके. आणि सेम विथ 333 वाला आपण 127 आहे. सो बट हेच जर माझं 5000 आहे तर दिस इज ॲक्सेसिबल फ्रॉम 0000. आणि इफ यू आर गोइंग टू ट्राय दिस, मे बी इट मे सो हॅपन की तुम्हाला तुमचा फायरवॉल ऑफ करावा लागेल. आता आय हॅव ऑलरेडी सेट माय फायरवॉल ऑफ, कारण हा जरी लिस्निंगमध्ये असेल तरी तुमचा फायरवॉल त्याला ऑफ करू शकतो. सो मी फायरवॉल प्रायव्हेटचा ऑफ ठेवला आहे, माझा प्रायव्हेट नेटवर्कचा, आणि इथला पण फायरवॉल ऑफ ठेवला आहे पब्लिक नेटवर्कचा. सो जर तुम्ही सेम ट्राय करतायत आणि तुम्हाला कनेक्शन नसेल होत तर जस्ट ट्राय टू टर्न ऑफ द फायरवॉल. मी एकदा हा ऑन करतो आणि लेट मी जस्ट टेस्ट वन मोर टाइम. अँड लेट जस्ट सी की हा इफेक्टिवली त्यालाच आहे. बरं, आणि मोबाईलवर रिफ्रेश करूयात पेज. अँड लेट्स ट्राय 5000. येस, ओके. सो आता तरी फायरवॉल ऑन ठेवून चालतंय. सो जर तुम्ही बाय डिफॉल्ट ट्राय करून बघा आणि क्रॉस चेक विथ नेटस्टॅट की तुमचा 5000चा ओपन आहे का 000 मध्ये, आणि मग मोबाईलवरून सेम नेटवर्कला कनेक्टेड पाहिजे. सो यू हॅव टू एन्श्युअर की तुमचा वायफायचा इथला आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे वायफायचं कनेक्शन आहे ते सेम पाहिजे, नाहीतर तो वेगळ्या नेटवर्कवर असेल तर होणारच नाही पुढे ती गोष्ट. सो यू हॅव टू एन्श्युअर दॅट इट इज इन द सेम नेटवर्क. Okay, all right. So, just to summarize what we learned so far in the last and this chapter is की IP address is like a literal address, एखाद्या मशीनचा ॲक्च्युअल ॲड्रेस आहे, आणि त्या ॲड्रेसमध्ये काही ॲड्रेस असे की जे पब्लिकली नोन आहेत, google.com, chatgpt.com, AIDला, आणि काही आहेत की जे हिडन आहेत, जसं आपलं कम्प्युटर झालं, तुमचा फोन झाला, तुमचा कम्प्युटर झाला, नेटवर्कच्या आतमधले आहेत ते. मग ते प्रायव्हेट आणि पब्लिक गोष्टी आल्यात. आणि जर तुमचा नेटवर्क मोठा असेल तर तुम्ही 10.0.0 ची सिरीज वापराल. तुमचा नेटवर्क थोडासा मोठा असेल तर तुम्ही क्लास बी मधली म्हणजे 172 ची सिरीज वापराल. अदरवाईज तुम्ही 192 ची सिरीज वापरणार. जर एकदमच छोटं असेल तर घरातल्या घरामध्ये शक्यतो 192 ची सिरीज चालते. आणि हे फिक्स आहे, 192 168 हे 2 डिजिट्स फिक्स आहेत. इथे 172 आणि 16 फिक्स आहे. 16चं 32 पर्यंत होऊ शकतं, 31 पर्यंत होऊ शकतं. इथे 10 ची सिरीज फिक्स आहे, 10 पहिलं फिक्स आहे, बाकीचं व्हेरिएबल आहे. अँड देन वी सॉ दॅट हे लिमिटेड आहेत, म्हणून IPv4 आधी आलं होतं, पण त्याच्यात फक्त 4.3 बिलियन कम्प्युटर्स कनेक्टेड होऊ शकतात. आणि वी मे हॅव सो मेनी डिव्हायसेस, एज डिव्हायसेस आहेत, IoT डिव्हायसेस आहेत, स्मार्ट गॅजेट्स आहेत, फोन्स आहेत. सो ते लिमिट क्रॉस करण्यासाठी आपण IPv6 इंट्रोड्यूस केला.
आणि मग त्याच्यामध्ये खूप जास्त डिव्हायसेस मिळतात आपल्याला 10⁻38 विच इज अ व्हेरी बिग नंबर. देन वी सॉ की पोर्ट जो आहे, पोर्ट इज, जर IP ॲड्रेस हे घर झालं तर पोर्ट ही रूम झाली. एका घरी मॅक्झिमम 65,000 रूम्स अवेलेबल आहेत. आणि हे कशावरून 65,000 आलेत, कारण पोर्टला आपण 2 बाईट अलोकेट केल्यात, 16 बीट अलाउ केलेले आहेत. आणि 16 बीट म्हणजे 65,000. आणि मग प्रत्येक रूम काहीतरी गोल आहे, त्यातले 1024 ज्या रूम्स आहेत, पहिल्या रूम्स त्या फिक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काहीच बदलू नाही शकत. आणि त्यांच्यामधली मग 80 नंबरची जी रूम आहे ती झाली HTTP. 443 आहे ती HTTPS, की जिकडे सिक्युअर्ड वेबसाईट ऍक्सेस करता येईल. किंवा तुम्हाला त्या मशीनवरचं, त्या घराला तुम्हाला SSH ने ऍक्सेस करायचं आहे, तर तुम्ही 22 वापरणार. 22 नंबरच्या रूममध्ये जाल आणि तुम्हाला त्याच्या फाईलचा ऍक्सेस मिळेल, फाईलचा SSH थ्रू ऍक्सेस मिळेल. किंवा FTPचा ऍक्सेस हवा असेल तर 21. त्या सर्व्हर ईमेल्स ऍक्सेस करायचे असतील तुम्हाला तर 25 वर जावं लागेल. सो असे 1024 जे आहेत पहिले ते फिक्स आहेत. पुढचे जे आहेत ते आपण आपलं अप्लिकेशन ठरवतं. रिॲक्ट बाय डिफॉल्ट 3000 वर चालतो, फ्लास्क 5000 वर चालतो, पण आपण ते पोर्ट्स चेंज करू शकतो. देन वी प्लेड अराउंड विथ अवर पोर्ट्स. वी सॉ की आपल्या कम्प्युटरमध्ये कोणते पोर्ट्स आहेत, तर ते आपल्याला इथून नेटस्टॅट कमांडने कळतायत की कोणत्या पोर्टवरून ऐकलं जातंय, कनेक्शन झालंय. लिसनिंग म्हणजे तो ऐकतोय, आणि एस्टॅब्लिश म्हणजे ऍक्च्युअल कनेक्ट झालेला आहे तो. and then we try to connect to our Flask application through the phone, so that ते एकाच नेटवर्क मध्ये आहेत. तर आपण बघतोय की फोनवर सुद्धा आपली वेबसाईट चालते का. अँड देन वी कुड सी की येस, तो पोर्ट ओपन आहे, म्हणजे त्या पोर्टवर फोन आपला तो ऍक्सेस करू शकतो. मला फोनचा IP ॲड्रेस आता वायफाय नंतर बघायचा असेल तर वी कॅन डू जस्ट वन लास्ट थिंग. चेक हाऊ टू चेक IP ॲड्रेस of my Samsung phone. Yeah, so we can just do one last thing for this, so that you can also try it on your phone if you don't have 2 computers. Wi-Fi मध्ये IP ॲड्रेस मध्ये आणि अबाउट फोन मधून पण आहे. ओके, सो वन ऑप्शन इज ऑफकोर्स दिस. लॉंग क्लिक केलं, डिटेल्स मध्ये आलो, आणि डिटेल्स मध्ये सेटिंग्स मध्ये इथे दिसतोय 192.168.1.61. तर याचा अर्थ मी इथे कमांडवर गेलो आणि पिंग 192.168.1.61 केलं तर मला मिळतोय. पण हेच मी 62 केलं तर नाही मिळणार. आणि मी रन मधून डबल / देऊन जर मी इथे 61 गेलो, ओके, आय डोंट थिंक दिस विल वर्क. आय वॉज जस्ट ट्राईंग टू कनेक्ट द फाईल सिस्टम, पण ठीक आहे. सो जर तुमच्याकडे 2 कम्प्युटर असतील तर तुम्ही दुसऱ्या कम्प्युटरला असं डबल / देऊन त्याचा ॲड्रेस टाकू शकतात, अँड देन ट्राय टू कनेक्ट टू दॅट कम्प्युटर. मी जर आता स्वतःलाच केलं कनेक्ट, तर आय कॅन ॲक्सेस द शेअर्ड फोल्डर्स हिअर. सो लेट से इफ आय गो टू डाउनलोड्स, आणि इथे मी न्यू फोल्डर तयार केलं, अँड दॅट न्यू फोल्डर इफ आय राईट क्लिक अँड से शेअर प्रॉपर्टीजमध्ये जाऊन इथे म्हटलं शेअरिंग, आणि शेअरिंग ऑन केलं, नेटवर्कवरचं शेअर म्हणतो, आणि येस, टर्न ऑन नेटवर्क डिस्कवरी, अँड डन. सो आता जेव्हा कोणी पण इथून या माझ्या ॲड्रेसवर येईल तर त्याला इथे ते फोल्डर दिसेल. ओके, आय थिंक आय हॅव टू डू वन मोर शेअरिंग. सो ॲडव्हान्स शेअरिंगमध्ये शेअर दिस फोल्डर, अँड ओके, क्लोज, अँड देन रिफ्रेश, आणि इथे मला ते फोल्डर दिसतोय. सो नाव वेन वी आर डुईंग फाईल शेअरिंग, सो वी कॅन जस्ट आस्क की कोणता पोर्ट ओपन असणार सिस्टममध्ये की जेणेकरून हे ॲक्सेस होतंय. सो आय कॅन सी शेअर्ड फोल्डर्स ऑन माय PC. Which port allows this? These things become more important as you go into proper deployment and cloud, because you want to keep your server secure. तर तो म्हणतोय की 445 हा प्रायमरी पोर्ट आहे विंडोज फाईल शेअरिंगसाठी. आणि जर मग आपण बघितलं इथे,
इथे 445 टाकला तर 445 दिसतंय की हा कुठून पण नेटवर्कमध्ये ॲक्सेसिबल आहे, म्हणजे मी फोनवरून सुद्धा हे ॲक्सेस करू शकतो टेक्निकली. आणि तो लिस्निंगमध्ये म्हणजे तो कोणी पण कनेक्शनला आलं तर तो म्हणेल की हो ही रूम ओपनच आहे. लिस्निंग इज लाईक द रूम ओपनच आहे आणि एस्टॅब्लिश म्हणजे रूममध्ये येऊन कोणीतरी बसलंय ॲक्च्युली. तो कोणी पण आता 45 वर या पोर्टवर आलं तर हा ओपन असल्यामुळे हा पोर्ट आहे आणि फाईल शेअरिंगचा, सो दे कॅन ॲक्सेस माय फाईल्स. आणि मग पण मग माझ्या कम्प्युटरने तेवढंच ॲक्सेस दिलेला आहे त्या फोल्डर्सला, सो दे कॅन डू ओनली दोज फाईल्स. इज इट पॉसिबल टू कनेक्ट टू दिस फोल्डर फ्रॉम माय अँड्रॉइड सॅमसंग फोन? नॉट द विदाउट ॲप नाही होणार. पूर्वी वी हॅड बिल्ट अन ॲप विच कॅन कनेक्ट टू द थिंग, बट राईट नाव आय डोंट नो. फाईल एक्सप्लोररमध्ये होतं का आपण बघू शकतो. जस्ट वन फन थिंग, लास्ट फन थिंग, अँड देन विल मूव टू द नेक्स्ट पार्ट. सो इफ आय गो टू फाईल एक्सप्लोरर, फाईल एक्सप्लोररमध्ये नेटवर्क स्टोरेज, कंटिन्यू. So this network storage is different. You want to go to the network settings in some way. Internal storage मध्ये it will only give internal files. Okay, I think there has to be a separate applications then, not the default this one. Yeah, but it could be interesting. Enter go to network tab, add network connection, आणि इथे तुम्हाला दिसतंय की तो म्हणतोय की त्या ॲपमध्ये तुम्ही हा ॲड्रेस टाका तुमचा आणि मग विंडोजचा युजर नेम पासवर्ड टाका आणि देन यू कॅन ॲक्सेस द फाईल्स विच आर ऑन युअर कम्प्युटर. आणि 2 कम्प्युटर असतील तर फेअरली सिम्पल, तुम्ही डायरेक्टच इथे जाऊन डबल स्लॅशने ते ॲड्रेस देऊ शकता. Yes, all right. So this basic understanding of IP address and ports will make us aware about possible security practices that we need to take when we launch our Ubuntu machine or server. So do try out these things, and we'll meet in the next video.